पाळी येण्याच्या आधी एखादा तरी पिंपल तुम्हाला येतोच का? अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये अँड्रोजन हॉर्मोन्स ही वाढायला लागलेली असतात. त्यामुळे सिबॅशियस ग्लँड्स ह्या जास्त ऍक्टिव्ह होत असतात आणि त्यामुळे सीबम सिक्रिशन सुद्धा जास्त होतं आणि सीबम सिक्रिशन जास्त झाल्यामुळे आपल्या स्किनवरचे जे पोर्स असतात ते ब्लॉक होतात आणि त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल ग्रोथ ही जास्त व्हायला लागते आणि त्यामुळे आपल्याला एखादा तरी पिंपल हा येतोच येतो. अशा वेळेस आयुर्वेद काय म्हणतं तर आर्तव काळ म्हणजे त्याच्या आधी आपल्या शरीरामध्ये जर रक्त आणि पित्तदृष्टी झालेली असेल किंवा मेददृष्टी झालेली असेल तर तुम्हाला एखादा तरी पिंपल हा रेग्युलर येतोच. अशा वेळेस आयुर्वेदामध्ये साधा सोपा उपाय सांगितलेला आहे. तो म्हणजे शाल्मली कंटकाचं जे चूर्ण येतं ते तुम्हाला दुधात मिक्स करायचं आहे आणि त्याचा लेप तुम्हाला जिथे पिंपल झालेले आहेत तिथे लावायचा आहे. 10 मिनिटं हा लेप लावून ठेवायचा आणि त्याच्यानंतर वॉश करायचा. असं आठवड्यातून 2दा करायचं आहे. ह्याने तुम्हाला जे पिंपल्स वरचे वर येत आहेत ते त्याचं तिकडच्या पित्ताचं शमन होणार आहे, तिथली सूज कमी होणार आहे आणि त्याचबरोबर बॅक्टेरिया प्रेझेंट असतील तर ते जाण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे.